मुलीचं लग्न लावताना लेक घरातून जाते यापेक्षा एक हक्काचा मुलगा आपल्या कुटुंबात प्रवेश करत आहे, ही भावना नवरीच्या मातापित्यांना जेव्हा येते तेव्हा एका उत्तम जावयाचा शोध लागलेला असतो असं समजावं। चांगला मुलगा, पती, भाऊ, मित्र अशा अनेक भूमिका निभवत असतानाच जावयाची भूमिका ही उत्तम वटवता येणं आवश्यक आहे। अशाच एका जावयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामध्ये जावयाने जे केले ते पाहून तुम्हीही म्हणाल प्रत्येक मुलीच्या बापाला असा जावई मिळावा। पूर्वीच्या काळी जावई रुसणं हा जणू काही एक विधीच असायचा। म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर, फ्रीज, टीव्ही, सोन्याचा एखादा दागिना अशा महागड्या वस्तूंसाठी अडून बसत असे। एवढंच काय तर अमुकच एक कोल्ड्रिंक प्यायला हवं म्हणूनही अडून बसलेल्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत। खरं तर अडवणूक करणाऱ्या या सगळ्या गोष्टी पूर्वी नियोजित असत, तेव्हाचा काळ अगदी वेगळा होता। शिक्षणानं आणि बदलत्या राहणीमानानं या गोष्टी इतिहास जमा केल्या आहेत। आजची मुलं आपल्या प्रेयसीच्या वडिलांना सर म्हणतात आणि लग्नानंतर त्यांना बाबा किंवा पप्पा बनवून टाकतात। असं असलं तरी सासू सासऱ्यांना त्रास देणारे जावई आजही आहेतच। छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसून बसणारे, स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये अडवणूक करणारे आणि सासऱ्याला लुबाडून संपत्ती बळकावणारे असे अनेक महानग आजही आहेतच। पण बायकोच आणि तिच्या माहेरच्यांचा आदर करणाऱ्या तरुणांचं प्रमाण आजूबाजूला वाढताना दिसत आहे। त्यातलंच एक उदाहरण आज समोर आलेलं आहे। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या तरुणाने नेमकं केलंय तरी काय? तर या तरुणाने लग्नात आपल्या सासऱ्याने दिलेला हुंडा, पैसे नाकारत समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो अतिशय नम्रपणे सासऱ्याने दिलेले नाकारत आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला प्रत्येक मुलीच्या बापाला असा जावई मिळावा असे कॅप्शन लिहिले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि SS ब्रो स्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।